नमस्कार. द सुनील तांबे शोमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी महाराष्ट्राच्या राजकारणाची, विशेषतः निवडणुकीच्या राजकारणाची चर्चा करणार आहे. 1990 नंतर महाराष्ट्रात कोणत्याही एका राजकीय पक्षाला पूर्ण बहुमत मिळालेलं नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप हे महाराष्ट्रातले प्रमुख 4 राजकीय पक्ष होते. त्या पक्षांचे आता 6 झालेले आहेत, कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये उभी फूट पडलेली आहे. त्याशिवाय डावे आणि उजवे कम्युनिस्ट, शेतकरी कामकरी पक्ष, समाजवादी पार्टी आपापल्या म्हणजे थोड्याफार त्यांच्या एवढे काही मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये आपापली शक्ती राखून आहेत. वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राजू शेट्टी इत्यादी लोक स्वबळावर लढणार आहेत. बच्चू कडू यांचा पक्षही रिंगणात आहे. त्याशिवाय मनोजदादा जरांगे पाटील यांचीही ताकद आहे आणि जवळपास प्रत्येक पक्षातून बंडखोर तयार झालेले आहेत. त्यामुळे या खेपेला उमेदवारांची भाऊगर्दी प्रत्येक मतदारसंघात असेल. साहजिकच विजयी उमेदवार आणि दुसऱ्या क्रमांकाचा उमेदवार यांच्यामधला मतांचा फरक फारच कमी असेल. काही मतदारसंघात तर काही हजाराचा असेल. सिंहासन हा मराठी भाषेतला एकमेव राजकीय चित्रपट समजला जातो. सिंहासन आणि मुंबई दिनांक या अरुण साधूंच्या 2 कादंबऱ्यांमधून विजय तेंडुलकरांना एक चित्रपट दिसला. त्याची पटकथा आणि संवाद त्यांनीच लिहिलेत. कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ यांनी मिळून महाराष्ट्र नावाचं राज्य साकारतं अशी सुस्पष्ट मांडणी अरुण साधू यांनी त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये केली आहे आणि विजय तेंडुलकरांच्या पटकथा संवादांमध्येही ती दिसते. कारण साधू आणि तेंडुलकर हे मुळात पत्रकार होते. त्यानंतर कथाकार, कादंबरीकार आणि नाटककार झाले. त्या दोघांची राजकीय जाण, विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणाची जाण विलक्षण मर्मग्राही होती. 1960 साली संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला आणि त्यानंतर तिसऱ्या दशकात म्हणजे 1990मध्ये महाराष्ट्रातला काँग्रेसचा बालेकिल्ला उद्ध्वस्त झाला. 1995 साली शिवसेना भाजप यांचं सरकार महाराष्ट्रात स्थापन झालं. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, नगररचना मंत्री, ऊर्जा मंत्री, पाटबंधारे मंत्री, सहकार मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री इत्यादी सर्व महत्त्वाची खाती बिगर मराठ्यांकडे होती. तरीही अल्पमतातलं हे सरकार त्याचा कार्यकाल पूर्ण करू शकलं. महाराष्ट्रातली मराठा लॉबी असं सगळीकडे म्हटलं जातं, म्हणजे वास्तविक कृष्णा खोऱ्यातली मराठा लॉबी मुख्यमंत्रीपदापेक्षा आपल्या राजकीय हितसंबंधांवर लक्ष ठेवून असते. ते सांभाळले गेले तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कोणी असलं तरी त्याला त्यांची ना नसते. कृष्णा खोऱ्यातील मराठा लॉबी म्हणजे महाराष्ट्रातलं प्रस्थापित नेतृत्व. जेव्हा चौरंगी, सहारंगी लढती होतात, उमेदवारांची भाऊगर्दी असते, त्यावेळी प्रस्थापितच बाजी मारण्याची शक्यता अधिक असते, कारण त्यांच्या थेट लाभार्थींची संख्या मोठी असते. आंबेगाव तालुक्याचं उदाहरण घ्या. 1990पर्यंत या तालुक्यात काँग्रेस पक्षाला हमखास यश मिळत नव्हतं. कधी जनता पार्टी, कधी आणखीन कोणता असा निवडून यायचे. नंतर शिवसेना होती पुन्हा. दिलीप वळसे पाटील 1990 पासून 2019पर्यंत सलगपणे या मतदारसंघातून निवडून येत आहेत. आधी जनता पक्ष, त्यानंतर शिवसेना हे त्यांचे प्रमुख विरोधक होते. 1990 साली निवडून आल्यानंतर त्यांनी डिंबे धरणाच्या कामाला गती दिली. त्यासोबत भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची पायाभरणी केली. 1999 साली हा कारखाना सुरू झाला. शेतकऱ्यांच्या ऊसाला विक्रमी दर या कारखान्याने दिला. तांत्रिक आणि आर्थिक व्यवस्थापनासाठी या कारखान्याला देश आणि राज्य पातळीवरचे 18 पुरस्कार मिळालेले आहेत. 1990 साली या तालुक्यात म्हणजे आंबेगाव तालुक्यात दररोज सुमारे 18 ते 20 हजार लिटर दूध संकलन व्हायचं. आज रोजी म्हणजे दररोज 4 लाख लिटर दूध संकलन होतं. 300 दूध संकलन केंद्र त्या तालुक्यात आहे. एका लिटर मागे शेतकऱ्याला समजा 20 रुपये मिळतात असं गृहीत धरलं तरी दररोज या तालुक्यात 80 लाख रुपये येतात. दर महिन्याला 24 कोटी रुपये या तालुक्यात येतात. याला म्हणतात विकास. हा विकास केवळ मराठा वा कुणबी यांचा झालेला नाही, सर्व जातींना, अगदी आदिवासींनाही या विकासाचा लाभ मिळालेला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोणत्याही मतदारसंघात कमी अधिक फरकाने हीच प्रक्रिया घडली आहे. त्यामुळे मराठ्यांवर म्हणजे अर्थातच कुणब्यांवरती जातीयवादाचा आरोप करणं गैर आहे.
हे विकासाचं राजकारण हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश इत्यादी राज्यांमध्ये वा मराठवाडा, विदर्भ, कोकण या प्रदेशांमध्ये नाही. मराठवाडा, विदर्भ, कोकण या प्रदेशांमध्ये बहुसंख्य राजकारणी हे कंत्राटदार आहेत. राजकारणाची संस्थात्मक उभारणी त्यांनी अपवादानेच केलेली आहे. म्हणजे काही काही ठिकाणी आहेत, म्हणजे आता विलासरावांनी केली, विलासराव देशमुखांनी केलेली आहे किंवा आणखीन कोणी केलेली आहे. तरी पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला दर 5 किलोमीटरला एक पुढारी असतो, तर मराठवाडा आणि विदर्भामध्ये साधारणपणे 25-30 किलोमीटरला एक पुढारी निघतो, असा फरक असतो. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही स्पर्धा जी असते ही अतिशय तीव्र असते. म्हणजे मी जेव्हा विधानसभा कव्हर करायचो तेव्हा विधानसभेचं अधिवेशन चालू असताना सगळे आमदार पश्चिम महाराष्ट्रातले शुक्रवारी संध्याकाळी मतदारसंघात पळायचे. ते लगेच सोमवारी यायचे, कारण त्यांना तीच भीती असायची, समजा शनिवार रविवार मुंबईत काढला तर तिकडे आणखीन कोणीतरी दुसरा पुढारी येतो, काहीतरी बाजी मारेल, अशी त्यांना सतत त्यांना ती भीती असायची. पश्चिम महाराष्ट्रातले असे हे प्रस्थापित राजकारणी आपल्याला सर्व पक्षांच्या प्रमुख उमेदवारांमध्ये दिसतील. हे राजकारणी मूळचे काँग्रेसचेच आहेत, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे. मात्र राजकीय स्पर्धेत टिकण्यासाठी म्हणजे आपला मतदारसंघ राखण्यासाठी प्रत्येक प्रस्थापित राजकारण्याने भाजप वा शिवसेनेतून उमेदवारी मिळवली. त्यांचा हिशेब साधा असतो. आपण केलेल्या विकास कामांचे लाभार्थी, आपली भावकी यामधून 20 ते 25% मतांची बेगमी करायची. उरलेली 10-15% मतं पक्षाची असतात, कारण कोणत्याही मतदारसंघात 100% मतदार एका पुढाऱ्याचा लाभार्थी असू शकत नाही. राजकीय पक्षाची ही जी 10-15% मतं असतात, ही मतं प्रस्थापित राजकारणी कोणत्याही पक्षाची म्हणजे उमेदवारी मिळवताना त्यांनी ती ध्यानात धरलेली असतात आणि त्याच्यातून ते आपला मतदारसंघ कायमच राखतात. मतदारसंघ नसेल तर तुम्ही राजकारणात अनाथ असता. ग्रामीण भागात मतदारसंघ पक्षाचा नसतो, व्यक्तीचा असतो. आपला मतदारसंघ आपल्या मुलाला, मुलीला, पुतण्याला, सुनेला मिळावा यासाठी प्रत्येक राजकारणी धडपडत असतो. त्यातूनच लोकशाहीच्या पोटात सरंजामशाही वाढू लागते. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या 4 प्रदेशात या सरंजामशाहीचे तपशील वेगवेगळे आहेत. मात्र सूत्र तेच आहे. प्रस्थापितांना मतदारसंघ टिकवायचा असतो आणि जे परिवर्तनवादी असतात म्हणजे जे विरोधक असतात त्यांना प्रस्थापितांना या मतदारसंघातून बेदखल करायचं असतं. पुढच्या भागात मी चर्चा करणार आहे महाराष्ट्रातल्या निवडक सरंजामशाहांची. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. राजकारणात स्वतःचा मतदारसंघ राखणं आणि आपल्याच पक्षातल्या दुसऱ्या मतदारसंघावर अतिक्रमण न करणं याला राजकीय महत्त्व असतं. विजयसिंह मोहिते पाटील माळशिरस मतदारसंघातून माझ्या अंदाजाने 1967 पासून निवडून येत आहेत. मात्र तो मतदारसंघ राखीव झाल्यावर त्यांनी पंढरपूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. पंढरपूरचे त्यावेळेचे आमदार होते सुधाकर परिचारक. हे त्यांच्याच गटाचे होते सोलापूर जिल्ह्यात. मात्र आपल्या मतदारसंघावर विजयदादा हक्क सांगणार म्हणून त्यांचे जे कुटुंबीय आणि त्यांचे कार्यकर्ते बिथरले. मोहिते पाटलांचा त्या मतदारसंघात पराभव झाला. त्यानंतर माढा मतदारसंघातून ते लोकसभेत निवडून गेले. त्यांच्या मुलाला राज्यसभेवर पाठवण्यात आलं. मात्र विधानसभा मतदारसंघ नसल्याने मोहिते पाटील कुटुंब बऱ्यापैकी हताश झालं. अखेरीला गेल्या वर्षी म्हणजे ते सगळे नंतर भाजपमध्ये गेले ना, परंतु भाजपमध्ये गेल्यानंतरही भाजपमध्येही त्यांची काही डाळ शिजेना. म्हणून मग म्हणजे यावर्षीच करतं लोकसभा निवडणुकीच्या वेळेला मोहिते पाटील कुटुंबाने भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि विजयसिंह मोहिते पाटलांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील हे खासदार म्हणून शरद पवारांच्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आले. आता एकदा ते खासदार झाले ना, आता मग पुढचं सोलापूरमध्ये आपलं काय करायचं, ती पकड आपल्या कशी वाढवायची, आपली सरंजामशाही कशी मजबूत करायची, हे आता पाटील कुटुंब करेल सगळं काम. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, आता पुन्हा शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस असा या घराण्याचा राजकीय प्रवास आहे. बारामती मतदारसंघ बघा. बारामती मतदारसंघ शरद पवारांनी बांधला. 1967 साली जेव्हा शरद पवार पहिल्यांदा निवडून आले या मतदारसंघातून, त्यावेळेला तो अतिशय दुष्काळी मतदारसंघ होता, म्हणजे प्रदेश दुष्काळी होता.
त्या मतदारसंघाचं रूपांतर त्यांनी एका विकसित मतदारसंघात केलं. त्याच्यामध्ये शेती, शेतीवर आधारित उद्योग, दूध व्यवसाय, त्याच्यावरचे पुन्हा प्रोसेसिंग इंडस्ट्री, इतरही उद्योग, असं सगळं आणून बारामती अतिशय सुबत्ता आणली त्यांनी. शरद पवारांनी जेव्हा लोकसभेत जाण्याचा निर्णय घेतला, म्हणजे मला असं वाटतं 1991 साली, त्यावेळेला त्यांनी हा विधानसभा मतदारसंघ अजित पवारांना दिला. पुढे त्यांनी लोकसभा मतदारसंघ आपली कन्या सुप्रिया सुळे यांना दिला. या 2 मतदारसंघांवर ते केव्हाही दावा करू शकले असते, परंतु 1995 साली ते विधान परिषदेवर निवडून आले. म्हणजे ते त्यावेळेला सांगू शकले असते अजितदादाला सीट खाली कर, मी येतो निवडून, असं नाही केलं त्यांनी हे केलं, ते याच्यावरती गेले, विधान परिषदेवर गेले आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते झाले. पुढे ते राज्यसभेवर गेले. नंतर आपली मुलगी वा पुतण्या यांच्या मतदारसंघावर त्यांनी कधीही दावा केला नाही. गरज पडली तेव्हा त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली. राजकारणातला म्हणजे कुटुंबाच्या राजकारणातला हा अतिशय महत्त्वाचा पेच असतो की आपण कधी दुसऱ्याच्या मतदारसंघावर अतिक्रमण करायचं नसतं, आणि हा पेच अजित पवारांच्या ध्यानी आला नाही. त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघावर दावा ठोकला. म्हणजे 2019 साली 2019 साली बारामती मतदारसंघातून अजित पवारांना सर्वाधिक म्हणजे जवळपास 83% मतं मिळालेली होती. त्यांच्या विरोधात भाजप उमेदवाराला केवळ 12.92 म्हणजे जवळपास 13% फक्त मतं मिळालेली होती. पण 2024च्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांनी आपली पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडणुकीत उतरवलं आणि सुप्रिया सुळेंना आव्हान दिलं. अर्थात त्यांचा पराभव सुप्रिया सुळेंनी केला आणि अजितदादांना आपल्या पत्नीला राज्यसभेत पाठवावं लागलं. या खेपेला बारामती विधानसभा मतदारसंघात शरद पवारांनी अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिलेली आहे. अजित पवारांना दिलेल्या मतदारसंघावर शरद पवारांनी दावा ठोकलेला नाही. काका की पुतण्या यामध्ये मतदारांनी निवड करावी असा पेच टाकला आहे. युगेंद्र पवार म्हणजे त्यांना शक्य होतं ना शरद पवारांना की ते रोहित पवारांना पण तिकडनं निवडणूक लढवायला सांगू शकले असते, दुसऱ्या कोणत्या कार्यकर्त्याला सांगू शकले असते, पण तसं नाही. त्यांनी ते बरोबर युगेंद्र पवार यांनाच दिलं आणि त्याची पूर्वतयारी त्यांनी या लोकसभा निवडणुकांमध्येच ती केली. म्हणजे युगेंद्र पवार त्याच वेळेला राजकीयदृष्ट्या सक्रिय झाले या लोकसभा निवडणुकांमध्ये. युगेंद्र पवार यांनी निवडणूक अर्ज दाखल केला त्यावेळी शरद पवार जातीने उपस्थित होते. यामधून शरद पवारांनी मतदारांना अचूक संदेश दिलेला आहे. बारामतीमध्ये शरद पवार आणि त्यांचा मतदार यांच्यामधलं कम्युनिकेशन म्हणजे पारिभाषिक शब्द वापरायचा झाला तर संप्रेषण अतिशय प्रभावी आहे. कोणतंही भावनिक आवाहन किंवा शब्दबंबाळपणा करण्याची गरज शरद पवारांना नसते. त्यांची कृती आणि मोजके शब्द मतदारांपर्यंत अचूक पोचतात. अजित पवारांबद्दल लोकांना अभिमान आहे, आपलेपण आहे, परंतु त्यांचा लोकांशी असा संवाद नाही आहे. त्यांच्या मनात काय आहे हे मतदारांना कळत नाही आणि मतदारांच्या मनात काय आहे हे त्यांना कळत नाही. शरद पवारांचं मतदारांशी असलेलं कम्युनिकेशन अतिशय प्रभावी आहे. आता या निवडणुकीत काय होणार आहे? अजित पवार समजा हरले तर राजकारणात ते अनाथ होतील, त्यांचा मतदारसंघ हिरावून घेतला जाईल. जिंकले तरी युगेंद्र पवारांचा दावा त्या मतदारसंघावर राहीलच. या खेपेला नाही तर पुढच्या खेपेला ते जिंकतील असा हा पेच शरद पवारांनी टाकलेला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी अजित पवार, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि नंतर त्यांनी म्हणजे अजित पवारांनी पहिल्यांदा काँग्रेस, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता भाजपसोबत घरोबा केला आहे. मात्र लोकसभा मतदारसंघ गेलाच, आता विधानसभा मतदारसंघ गमावण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. आता भुजबळांचं उदाहरण घ्या. छगन भुजबळ अतिशय निष्णात आणि प्रगल्भ राजकारणी आहेत. मुंबईतल्या माझगाव मतदारसंघातून ते 2 वेळा निवडून आलेले होते, 1985 आणि 1990 साली. मात्र 1995 साली शिवसेनेच्या बाळा नांदगावकर यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर पंकज भुजबळ यांना पुढे करून तो मतदारसंघ परत मिळवण्याचा अपयशी प्रयत्न भुजबळांनी केला. मात्र 2004 साली शेवटला
त्यांना शरद पवारांच्या कृपेने येवला मतदारसंघ मिळाला. तोपर्यंत ते विधान परिषदेवरच होते. तेव्हा मिळाल्यानंतर मग मात्र त्याने मागे वळून पाहिलं नाही. 2004, 2009, 2014, 2019 सलग 4 वेळा ते येवला मतदारसंघातून निवडून आले. आता हा मतदारसंघ ताब्यात राखण्यासाठी ते सज्ज झालेले आहेत. त्यांचा मुलगा पंकज भुजबळ 2009 आणि 2014च्या निवडणुकांमध्ये नांदगाव मतदारसंघातून निवडून आला होता. आता त्यांना ती खात्री नव्हती, कारण आता महायुती आहे, काय त्याच्यामध्ये. तेव्हा 2019च्या निवडणुकांमध्ये हा म्हणजे यावेळेला नांदगाव मतदारसंघ भुजबळांच्या हातून निसटला. आता जी महायुती आहे त्याचा फायदा घेऊन भुजबळांनी पंकज भुजबळांना विधान परिषदेत पाठवलं. मात्र नांदगाव मतदारसंघ परत मिळवला पाहिजे, कारण तिकडे आता शिवसेनेचा आमदार आहे. तो मिळवण्यासाठी समीर भुजबळ यांनी दंड थोपटले आहेत. ते तिथून अपक्ष निवडणूक लढवत आहेत. म्हणजे बंडखोरीच आहे ती, कारण इथे त्यांची गाठ कोणाची आहे तर शिंदेसेना आणि उद्धव सेना यांच्या उमेदवारांची असेल. तर असं आहे, त्यांना तो नांदगाव मतदारसंघ सोडायचा नाही आहे. पवार, मोहिते पाटील, भुजबळ हे सरंजामदार आहेत. आपला मतदारसंघ म्हणजे वतन टिकवण्यासाठी ते कोणत्याही राजकीय पक्षाशी विचारधारेशी सोयरीक करायला तयार होतात. निवडणुकांच्या काळात वतन टिकवणं हे मोठं आव्हान असतं. 50 ते 60% मतदार तुमचे लाभार्थी नसतात. त्यांच्यापैकी कोणीतरी बंडखोरी करतोच. अनेकांनी बंडखोरी केली तर मतविभागणी होऊन आपण जिंकू, अशी या वतनदारांची स्ट्रॅटेजी असते. त्यामुळे 6-7 पक्षांच्या साठमारीत हे वतनदार निवडून येण्याची शक्यता अधिक असते. अर्थात काही वेळेला चित्र बदलतंही, परंतु हे चित्र काय कसं बदलेल ते 2-3 घटकांवरती अवलंबून आहे. एक म्हणजे आता आणि बंडखोरी खूप दिसत असली तरी दिवाळीनंतर म्हणजे जेव्हा उमेदवारी मागे घेण्याची तारीख आहे, मला वाटतं 4 नोव्हेंबर आहे, 3 का 4 नोव्हेंबर, त्यावेळेला अनेक जण ते मागे घ्यायला लागतील आणि त्यानंतर हे चित्र स्पष्ट होईल की नेमकी कोणाची कोणाबरोबर लढत आहे. तोपर्यंत मला तरी असं दिसतंय की जे वतनदार म्हणजे आत्ता मी म्हटलं त्या अर्थाने वतनदार जे आहेत, ज्यांचा तिकडे आहे पाया भक्कम आहे, यांना या शर्यतीमध्ये ॲडव्हान्टेज दिसतं आहे. जे कोणी म्हणजे बदल करू पाहणारे आहेत, नवखे आहेत, जे आव्हान देऊ पाहत आहेत प्रस्थापितांना, तर त्यांच्या मतांमध्ये घट म्हणजे हे मतविभागणीमुळे घट होण्याची शक्यता आहे. तिसऱ्या भागात मी बोलणार आहे शेती आणि राजकारण या विषयावर. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ज्वारी, बाजरी, धान, डाळी यांची शेती पोटापाण्यासाठी केली जाते. म्हणजे कुटुंबाला लागेल तेवढं उत्पादन घरात ठेवून वरकड उत्पादनाची विक्री केली जाते. ऊस, कापूस, सोयाबीन, कांदा इत्यादी पिकं बाजारपेठेत विकण्यासाठीच घेतली जातात. या पिकांवर प्रक्रिया करायला भांडवल आणि यंत्रसामुग्री लागते. त्यामुळे या पिकांवर नियंत्रण असतं उद्योजक, भांडवलदार, निर्यातदार, आयातदार म्हणजे व्यापारी या घटकांचं. या पिकांचं उत्पादन, त्यावर प्रक्रिया, आयात निर्यात धोरण इत्यादीची निश्चिती करण्यात शेतकऱ्यांना सहभाग मिळाला तर नगदी पिकांना परवडणारा दर, शेतकऱ्यांना परवडणारा दर नगदी पिकांना मिळू शकतो असं दिसतं. म्हणजे अशी शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातलं उदाहरण घ्या. पश्चिम महाराष्ट्रातले सहकारी साखर कारखाने, त्यांच्या संस्था, संघटना, उदाहरणार्थ वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, सहकारी साखर कारखाना महासंघ इत्यादी, या ज्या सगळ्या आहेत त्या ऊसाचं उत्पादन, त्यावरची प्रक्रिया यामध्ये संशोधन करणारे आहेत. नवीन तंत्रज्ञानाचा त्या प्रसार करतात, उद्योगाची कार्यक्षमता वाढवतात आणि साखरेचं आयात निर्यात धोरण, मळी, इथेनॉल या संबंधातलं धोरण याबाबत राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करतात. शेकडो कोटी रुपयांची ऊसाची अर्थव्यवस्था महाराष्ट्रात आहे. या अर्थव्यवस्थेत शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना स्थान आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी समाधानी नसतीलही, परंतु ते लढा उभारू शकतात. आपल्या हितानुसार कारखाना, राज्य वा केंद्र सरकारची धोरणं बदलावी म्हणून दडपण आणू शकतात. पश्चिम महाराष्ट्रामध्ये दूध व्यवसायाची अशीच अर्थव्यवस्था उभी राहिलेली आहे. दूध भुकटीच्या निर्यातीला अनुदान, आयात धोरण इत्यादी म्हणजे दूध भुकटीचं आयात करण्याचं धोरण इत्यादी राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणांशी संबंधित विषयांमध्ये दूध संघांचं म्हणणं विचारात घेतलं जातं.
द्राक्ष आणि डाळिंब उत्पादकांच्याही अशा संस्था आणि संघटना आहेत. अडचण आहे कापूस आणि सोयाबीन या दोन पिकांची. या दोन पिकांचं उत्पादन, आयात निर्यात धोरण, कृषी निविष्ठा म्हणजे इनपुट्स जे लागतात ते, त्यानंतर तंत्रज्ञान, मार्केटिंग, प्राईस डिस्कवरी यापैकी कोणत्याही विषयात शेतकऱ्यांना काहीही स्थान नाही. राज्य सरकारने जाहीर केलेल्या पेरणी अहवालानुसार 2024 साली राज्यातील 40.86 लाख हेक्टर जमीन म्हणजे जवळपास किती 27 पेक्षा जास्त टक्के क्षेत्र जे आहे हे कापसाच्या लागवडीखाली आहे. 51.59 लाख हेक्टर जमीन सोयाबीनच्या लागवडीखाली आहे. म्हणजे सोयाबीन खालचं क्षेत्र जवळपास 34-35% होतं. कापसाचं आपल्या ऊसाचं एवढं नाही आहे. ऊस फारच कमी आहे क्षेत्र. सर्वाधिक क्षेत्र नगदी पिकामध्ये आहे ते कापूस आणि सोयाबीनचं आहे. त्यातही सोयाबीनचं जास्त आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कापूस आणि सोयाबीन ही सगळ्यात मोठी नगदी पिकं आहेत, सर्वात मोठी. यापैकी बहुतांश क्षेत्र हे विदर्भ आणि मराठवाड्यात आहे. काही लाख शेतकरी या पिकांचं उत्पादन घेतात. सध्या सोयाबीनची काढणी सुरू आहे. सोयाबीनची किमान आधारभूत किंमत आहे 4,892 रुपये प्रति क्विंटल. आज सोयाबीनला मार्केटमध्ये जो भाव मिळतोय तो 2800 ते 3900 रुपये प्रति क्विंटल असा मिळतोय. कारण सोयाबीनमधलं आर्द्रतेचं प्रमाण जे आहे ते अधिक आहे. म्हणजे त्या क्वालिटी कंट्रोलप्रमाणे बाबा आर्द्रतेचं प्रमाण एवढं लागतं, कचरा इतका, असं सगळं ते आहे. त्याचे क्वालिटी कंट्रोलचे जे असतात त्या मापकं जे आहेत त्यानुसार. आता सोयाबीनला किमान आधारभूत किंमत मिळण्यासाठी काय करायला हवं? एक म्हणजे किमान आधारभूत किमतीने नाफेडने खरेदी करावी. यासाठी सरकारी यंत्रणेवर दडपण आणायला हवं. सरकारने घोषणा तर केलेली आहे की आम्ही 13 का 15 लाख क्विंटल सोयाबीन MSPने घेऊ, म्हणजे किमान आधारभूत किमतीने घेऊ, हमी भावाने घेऊ, असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. परंतु अजून ती जी काही ही आहे म्हणजे यंत्रणा आहे ती कार्यान्वितच झालेली नाही आहे. अनेकांनी नाफेडकडे ऑनलाईन नोंदणी केलेली आहे, परंतु त्यांना सोयाबीन बाजारात विकावं लागतं. आत्ता त्याचं कारण एक असं असतं की सोयाबीन आलं, आता दिवाळी आलेली आहे, मुलाबाळांना कपडे लत्ते घ्यायचे असतात, सण साजरा करायचा असतो, तो पैसे ताबडतोब लागतात. ते असं नाही म्हणून चालत की आता आम्ही सुरू करू महिन्याने, 15 दिवसांनी, आठवड्यानी, असं चालू शकत नाही ना. शेतकरी तेवढा थांबू शकत नाही, छोटा शेतकरी आहे हा. तर ते दडपण जे आहे ते अजून कोणत्याही शेतकऱ्यांनी म्हणजे शेतकरी संघटनांनी आणलेलं नाही. सरकारने खरेदी केलेलं सोयाबीन म्हणजे समजा सोयाबीन सरकारने खरेदी केलं तर ते किमान 6 महिने साठवून ठेवलं पाहिजे ना. त्याच्यासाठी गोदामांची व्यवस्था करायला हवी. नाहीतर सोयाबीन काय ते काय रेशनिंगवरती वाटायचं नाही आहे गहू आणि तांदूळासारखं. त्यामुळे सोयाबीनवरती प्रक्रिया करायला लागेल, त्याच्यापासून तेल काढायला लागेल, त्याचं DOC बनवायला लागेल, म्हणजे ऑइल केक जे असतात ते बनवायला मग ते पशुखाद्यासाठी वापरणं. तर हे म्हणजे हे समजा सरकारने समजा आत्ता सोयाबीन घेतलं ऑक्टोबर महिन्यात आणि नोव्हेंबर महिन्यात विकायला काढलं तर काहीच फायदा होणार नाही सोयाबीन शेतकऱ्यांचा. म्हणजे जरी 25% सोयाबीन सरकारने विकत घेतलं आणि ते समजा नोव्हेंबरमध्ये विकायला काढलं बाहेर तर पुन्हा भाव कोसळणारच आहेत सोयाबीनचे. त्यामुळे ते साठवून ठेवावं किमान 6 महिने. ह्याच्यासाठी गोदामांची व्यवस्था करायला हवी ना. 6 महिने गोदामं एंगेज ठेवायला हवी. म्हणजे केवळ खरेदीसाठी अनुदान देऊन भागणार नाही तर त्या गोदामांच्या भाड्यासाठी अनुदान द्यायला लागेल ना सरकारला. म्हणजे त्याच्यावरती खर्च करायला लागेल. दुसरा एक मुद्दा असतो तो म्हणजे सोयाबीनमधनं तेल काढलं की उरलेला चोथा म्हणजे त्याला ऑइल केक म्हणतात किंवा सोयाबीन म्हणतात, त्याच्या निर्यातीसाठी केंद्र सरकारने अनुदान द्यायला हवं. यासाठी केंद्र सरकारवर दडपण आणायला लागेल. म्हणजे आता कृषी मंत्री आपले आहेत धनंजयराव मुंडे यांनी असं सांगितलेलं आहे, त्यांनी पत्र लिहिलेलं आहे केंद्र सरकारला. पत्र लिहून काही होत नसतं. तो निर्णय कोण घेणार आहे? केंद्र सरकारचं कोणतं खातं घेणार आहे तिकडे तो फॉलोअप करायला लागतो ना. आणि आता तर धनुभावना काय तो वेळच नाही त्यांच्या निवडणुकीच्या सगळ्या धावपळीमध्ये. आणि त्याच्यातली अडचण अशी आहे की सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अशा ताकदवान म्हणजे ज्याच्याकडे शक्ती आहे अशा संस्था संघटना नाही. ही याच्यातली सगळ्यात मोठी अडचण आहे. जशी दूध उत्पादकांच्या आहेत, साखर उत्पादकांच्या आहेत, म्हणजे ऊस उत्पादकांच्या आहेत, अशा संस्था संघटना नाहीत. राज्य आणि केंद्र सरकारची धोरणं कार्यक्रम यांच्या निश्चितीमध्ये या म्हणजे सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कोणतंही स्थान नाही.
त्यामुळे सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांवर प्रक्रिया करणारे उद्योग, आयात निर्यात यामध्ये सक्रिय असलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्या आणि त्यांना अधीन असलेली नोकरशाही यांच्या प्रभावाखालीच केंद्र आणि राज्य सरकारची धोरणं ठरत असतात. पाशा पटेल कृषी मूल्य आयोगाचे आहेत, आपल्या राज्य कृषी मूल्य आयोगाचे प्रमुख. ते जीवाचं रान करतात, पण त्यांना पुसतो कोण? अशी परिस्थिती आहे. कारण सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांच्या अर्थव्यवस्थेत शेतकऱ्यांना स्थान मिळेल अशी कोणतीही संस्थात्मक रचनाच नाही. बघा, शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण विदर्भात सर्वाधिक आहे, परंतु कापूस आणि सोयाबीन पिकांच्या अर्थराजकीय निर्णयात शेतकऱ्यांना स्थान मिळेल अशी कोणतीही संस्थात्मक रचना तिथे नाही. त्यामुळे सोयाबीन आणि कापसाच्या बाजारभावाचा प्रश्न विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात अजून तापू लागलेला नाही. सगळी वर्तमानपत्र आणि बहुतांश यूट्यूबर्स जात आणि गटातटांच्या राजकारणाचा गूळ काढण्यात TRP वाढवत असतात. आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा. ह्या चॅनलला लाईकही करा, शेअरही करा, जेणेकरून आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचू शकू. या कार्यक्रमाचा आठवड्याचा जो खर्च आहे आमचा याचा, तो साधारणपणे 5-6 हजार आहे. आणि एवढे काही आम्हाला त्या यूट्यूबच्या जाहिरातीतून पैसे मिळत नाहीत. त्यामुळे या स्क्रीनवरती आपलं जे जॉईन जे बटन दिसतंय ना, ते प्रेस करा, जेणेकरून आम्हाला थोडीफार आर्थिक मदत होईल. स्वतंत्र पत्रकारितेला हातभार लावा. धन्यवाद.